आपल्या मुला मुलींच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे। कार्य तुमचे, सहकार्य आमचे। लग्न समारंभ, साखरपुडा, वाढदिवस, स्नेह संमेलन, डोहाळे जेवण ह्या व अशा तुमच्या खास क्षणासाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजेच माऊली मंगल कार्यालय, तीही आता अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात। भव्य दिव्य हॉल, आकर्षक स्टेज व लाइटिंग, विधिवत लग्न व साखरपुड्यासाठी विधी मंडप, डायनिंग हॉल व प्रशस्त पार्किंग व्यवस्था, हळदी कार्यक्रमापासून तर वधूवर कार्यालय सोडेपर्यंत संपूर्ण पॅकेजची सोय। घ्या आनंद आता आपल्या सोहळ्याचा। असंख्य सुविधा व निर्मळ वातावरणासह तसेच अगदी विनम्र सेवा। बुकिंग सुरू, मोजक्याच तारखा शिल्लक आहेत। एक विश्वासाचं नातं, उत्कृष्ट सेवा म्हणजेच माऊली मंगल कार्यालय। आमचा पत्ता नानस दुमाला, तळेगाव, नांदूर, शिंगोटे रोड। संपर्क 99 22 41 55 68 तसेच 91 72 26 04 22। धन्यवाद। लाडक्या बहीण योजनेमुळे आज मला या सभागृहामध्ये बसता आलं। माझ्या तालुक्यामध्ये 1,35,126 एवढ्या लाडक्या बहिणींना आर्थिक लाभ देऊ शकलो, याचाही मला समाधान आहे। सर 2 मिनिटं नवीन आहे, थोडं सांभाळून घ्या मला। बरं बोला, 1 मिनिट। तसेच सर्व ग्रामपंचायतीचा विचार करून माननीय बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना असेल, शेतकरी यांचा विचार करून शेतकऱ्याला मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेतून शेतकऱ्याचा विचार असेल, दुग्ध विकास टप्पा 2 असेल, मुख्यमंत्री बळीराजा मोफत योजना असेल, नमो शेतकरी सन्मान योजना असेल, या सगळ्या गोष्टीमुळे आज समाजातील प्रत्येक घटकाचा जो सन्मान केला गेला, त्या सन्मानामुळे आज महायुती सरकार आपलं आलंय। त्या महायुती सरकारमुळे मला या सभागृहामध्ये येता आलं। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत 7480 किलोमीटरचे रस्ते प्रस्तावित झाले आहेत। माझी विनंती राहील का माझ्या संगमनेर मतदारसंघासाठी सुद्धा पुढील काळात याचा विचार व्हावा। आमच्या संगमनेर मतदारसंघामध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर असून शासनाने नुकताच वैनगंगा, गिरणा, दमनगंगा, एकदरे, गोदावरी, वैतरणा या 4 नदी जोड प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता दिली, परंतु ती देताना सिन्नर तालुक्यामधील 17,960 हेक्टर क्षेत्र लाभ क्षेत्रात येत आहे। त्या लगतच माझ्या संगमनेर मधील तळेगाव, निमोण भागातील काही गावं वंचित राहिलेत। तर माझी विनंती राहील का संगमनेर भागातील पाण्याचा जो प्रश्न आहे तेथील दुष्काळ मुक्त होण्यासाठी त्याबाबत मला सहकार्य व्हावे। आज संगमनेरमध्ये जलजीवन योजना राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात राबवली गेली, संगमनेरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात सुरू आहे, परंतु कामाचा दर्जा अतिशय निकृष्ट दर्जाचा आहे। त्यामुळे तेथे सुद्धा काहीतरी शासनाने गांभीर्याने विचार करावा। साकूर पाटाळ भागातील सुद्धा पाण्याचा प्रश्न गंभीर आहे। तेथील मुळा धरणाच्या बॅकवॉटर मधून उपसा जल सिंचन योजना जर लागू करता आली तर त्याचा सुद्धा एक संगमनेर मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून गेल्या कित्येक वर्षापासून प्रलंबित असलेला पाण्याचा प्रश्न सोडवण्याचं भाग्य माझ्यासारख्या एका नवीन आमदाराला लागेल असं मला वाटतं। पर्यटन क्षेत्र जे महाराष्ट्र पर्यटन धोरण 2024 जाहीर झालंय, त्यामध्ये राज्यातील आकाराने विस्तीर्ण सर्वात मोठ्या असणाऱ्या पिंगीर येथील वडाचं झाड याचं सुद्धा त्या वटवृक्षाचे संवर्धन, जतन व संगोपन यासह रोजगार निर्मितीसाठी पुढाकार घ्यावा अशी मी विनंती करेल। धन्यवाद।